भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराज आणि सुहासिनी यांच्यामध्ये विजयवरून बोलणी होतात. त्यात सुहासिनी बलराजला हे नाही सांगू शकत की विजय आता कधीच बाप नाही बनू शकणार. सोनलालच्या घरी सुद्धा या गोष्टीवरून चर्चा होते की आशा लवकरच आई होईल. ही आनंद वार्ता लवकरच ऐकायला मिळेल. पल्लवी आणि आशा मंदिरात भेटतात. मुलाला अबॉर्ट करण्याचा प्लॅन आहे. तेव्हाच तिथे सुहासिनी त्यांना भेटते, जी पल्लवीसमोर हात जोडून म्हणते की तिच्या घराण्याला नष्ट होण्यापासून आता पल्लवीच वाचवू शकते. आता पुढे. मम्मी प्लीज, पल्लवीला अशा मार्गावर नका ढकलू. तिचं आयुष्य बर्बाद होईल. सुनबाई, मला सुद्धा पल्लवीची काळजी आहे, कारण मी तिला आपलीच समजते आणि अपेक्षा त्यांच्याकडूनच केली जाते ज्यांना आपण आपलं समजतो. पण तिच्याकडून अशी अपेक्षा नका करू मम्मी, ज्यामुळे तिचं आयुष्य अशा मार्गावर येऊन उभं राहील जिथून सगळेच मार्ग बंद होऊन जातील. मी असं काही होऊ देणार नाही आशा. माझं म्हणणं ऐक ना जरा. ती तुझी मैत्रीण आहे ना. फक्त एकदाच तिला माझ्यासाठी समजावून सांग. नाही मम्मी, मला अशा धर्मसंकटामध्ये नका टाकू. मी मरून जाईन, पण पल्लवीला ह्या गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करणार. मी आणि पल्लवी ह्या गोष्टीमुळे अस्वस्थ होत की ही गोष्ट कुणालाही कळली नाही पाहिजे. आणि तुम्ही आहात की ह्या मुलाला ह्या जगात आणण्याच्या गोष्टी करता. नाही मम्मी, असं नाही होऊ शकत. नाही सुनबाई, मी तुला हमी देते याची की याबद्दल कधीच कुणालाच काही कळणार नाही की त्या मुलाला पल्लवीने जन्म दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या घराण्याचा वंश सुद्धा वाचवला जाईल आणि पल्लवीच्या सुखावरही विरजण नाही पडणार. खरंच सुनबाई, हे तुम्हाला बोलायला सोपं आहे, पण हे खूप कठीण आहे, खूप कठीण. काहीच कठीण नाहीये सुनबाई, काहीच कठीण नाहीये. मी तुझ्या समोर पदर पसरून भीक मागते ग. मला माझ्या घराण्याचा कुलदीपक दे. माझ्या घराण्याचा वंशाचा दिवा असं विझू देऊ नकोस बाया. नाही मम्मी, तुम्ही असं नका बोलू. तुम्ही असं नका बोलू मम्मी, असं नका बोलू. बेटा, मी तुझ्यावर खूपच रागावलोय. का बाबा? अगं, तू किती खायला घालतेस मला. बाबूजी हे घ्या जरासं, बाबूजी गोड वाढते थोडीशी, बाबूजी पोळी वाढू का. कितीही जेवायचं माणसाने. काय बाबा, तुम्ही तर काही जेवतच नाही. तुम्ही साध्या 2 पोळ्या खाल्ल्या तरी खूप झालं. असं नको व्हायला की आशा माझ्याकडे तक्रार करत येईल की तिच्या नानूंना इकडे घेऊन आले पण त्यांची काळजीच नाही घेतली. नाही, असं कधी होणार नाही. बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस.
अगं खरंच की मी तर पूर्ण विसरून गेलो होतो. बाबा, मी काय म्हणत होते की यावेळी वाढदिवसाला पार्टी देऊया. आशाच्या आणि पल्लवीच्या दोघींच्या घरच्यांना बोलवूया. सगळे आपापसात भेटतीलही आणि मजा सुद्धा येईल. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बेटा. दुर्घटनेचं दुःख विसरण्यासाठी काही ना काही आनंदाचं औचित्य शोधावंच लागेल. आणि तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य तर अगदीच योग्य आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी उद्याच यांच्याशी बोलते. कसला विचार करताय बाबा? बेटा मी विचार करत होतो की त्या पार्टीमध्ये सगळेजण येतील पण अभिजित नाही येऊ शकणार. हो बाबा, मला सुद्धा कधी कधी या विचाराने खूप वाईट वाटतं की आताच ते लग्न झालं आणि आता 1 वर्षासाठी अभिजित बाहेर गेला. पल्लवीच्या दुःखाचं कारण हेच तर नसेल ना बाबा? तू खरंच बोलतेस बेटा. पण तू एक काम कर आता. पल्लवीला तुझ्या पद्धतीने समजाव जरा आणि तिला सांग की 1 वर्षाचाच तर प्रश्न आहे. बघता बघता वेळ निघून जाईल आणि मग अभिजित आणि पल्लवी अगदी कायमचे एकत्र येतील. दीदी, ही आशा अजूनपर्यंत आली नाही. एक काम कर, तू सुद्धा घरी जा. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस. मी आशाला फोन केलाच आहे, ती येतच असेल, त्यानंतर जाईन मी घरी. दीदी मी ठीक आहे, आता मी एकटा सुद्धा राहू शकतो ग. नाही विजय, आता मी तुला एकट्याला नाही सोडू शकत. माझं मन सारखं घाबरत असतं. खूप काही घडून चुकलंय, आता आणखीन नको. दीदी तू उगीच इमोशनल होतेस ग. विजय, तू कधीच माझ्याकडे तक्रार केली नाहीस. मम्मा पप्पांनी सुद्धा कधीच माझ्याकडे कसलीच तक्रार नाही केली. तू आणि मम्मा पप्पांनी नेहमीच मला सांभाळून घेतलं, समजवायचा प्रयत्न केला. पण हे सत्य मी नाकारू शकते का विजय, की या बर्बादीच्या मागे त्याचा हात आहे, जो माझा पती आहे. अरे दीदी, काय झालं? आशा, तूच समजाव दीदीला. दीदी या सगळ्या घटनेला जबाबदार स्वतःलाच धरते, कारण या सगळ्या पाठीमागे गोविंद आहे म्हणून. दीदी, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करून तुम्हाला अस्वस्थ व्हायची काहीच गरज नाहीये. तुम्ही शांतपणे घरी जा. मम्मी पप्पा वाट बघत असतील. ठीक आहे, मी निघते आता. बाय बाय. बाय. चला जेवून घ्या. मला भूक नाहीये. अरे, अशी कशी भूक नाहीये? एवढ्या वेळात तुला नाही ना पाहिलं, त्यामुळे भूक मेली माझी. अच्छा, मग ठीक आहे, मी सुद्धा उपाशी राहते. तसं बघितलं तर मी सकाळपासून नाश्ता सुद्धा केलेला नाहीये. काय काय बोलतेस काय तू? ही गोष्ट तू आधी का नाही सांगितलीस? अरे मला तर खूप भूक लागली नाही. बाबा. आता मला भूक नाही. आशा, सोड. हे परमेश्वरा, मी ज्या दुविधेमध्ये अडकले ती दुसरं कोणीच नाही समजू शकत, पण तुला तर समजतंय ना. माझी ही दुविधा दूर कर परमेश्वरा. काय करू मी? काय केलं पाहिजे मी? एका बाजूला माझं स्वतःचं आयुष्य आहे, या घराच्या मर्यादा आहेत ज्यांना मी नाही ओलांडू शकत. मी माझ्या मर्यादा सोडून नाही वागू शकत. आणि दुसरीकडे त्या घराण्याचा वंश जो माझ्याच पोटात वाढतोय. ह्याला जन्म दिल्यावर मी आयुष्यभर स्वतःला अपराधी समजत राहीन. मग आता मी काय करू? काय करू? एका बाजूला त्या लोकांचा विश्वास आणि माझी मैत्री आहे, आणि दुसरीकडे ह्या घराच्या मर्यादा आहेत. काहीच समजत नाहीये मला. काय करू?
हे परमेश्वरा, माझ्या सुनेची प्रत्येक इच्छा पूर्ण कर. तिला आत्मशक्ती दे, ज्यामुळे ती आपल्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेऊ शकेल आणि त्या निर्णयावर ठाम राहू शकेल. हिला इतकी शक्ती दे की प्रत्येक परिस्थितीशी ती झुंज देऊ शकेल. हिला शक्ती दे तू परमेश्वरा, हिला शक्ती दे. अरे मम्मी, तुम्ही केव्हा आलात? बस आत्ताच आले. तुम्ही बसा, मी तुमच्याकरता नाश्ता घेऊन येते. चल, मी पण येते तुझ्या बरोबर. अगं पल्लवी, तुला आशाला भेटायला जायचं आहे ना? केव्हा जायचंय तुला? बस आशाचा फोन येईलच एवढ्यात. आणि मला वाटतंय की आज विजयला सुद्धा घरी सोडतील. चांगलंच आहे ना पल्लवी, तो लवकरात लवकर घरी आला पाहिजेच. हॉस्पिटलमध्ये राहून माणूस कंटाळून जातो. ये चल जाऊया. रेखा ही भाग्याची. तुम्ही आपल्या अॅनिव्हर्सरी बद्दल काय ठरवलंय? अगं गायत्री, ही काय विचारण्याची गोष्ट आहे का? आपल्या अॅनिव्हर्सरीच्या बाबतीत सर्व काही प्रत्येक वेळी तूच तर डिसाईड करतेस. यावेळी पण तूच डिसाईड कर ना. दरवेळी तर आपण थोड्याच लोकांना बोलावतो आणि सेलिब्रेट करतो. यावेळी मी असा विचार करतेय, 2-2 कुटुंबांची आपलं नातं जोडलं गेलंय. मोठी पार्टी करूया. ते येतील तर त्यांनाही छान वाटेल ना. गुड. बाबांना विचारून घे एकदा. त्यांना मी आधीच विचारून ठेवलंय. अरे वा. अच्छा अच्छा, म्हणजे मग आम्ही यायची गरजच नाहीये. ठीक आहे, मग तुम्ही विजयाला सांगून ठेवा की मी त्याला घरीच येऊन भेटेन एकदा. ठीक आहे, सुखी राहा. बाबा, गायत्री नाश्ता घेऊन आली. आम्ही केव्हापासून वाट बघतोय तुमची. वा, बरं, काल रात्री तुझी वाट पाहता पाहता मी सुद्धा एकट्याने जेवून घेतलं होतं. बाबा, म्हणजे ऑफिसमध्ये थोडं काम होतं म्हणून मला यायला उशीर झाला थोडा. कोणाचा फोन आला होता बाबा? बेटा, बलराजचा फोन होता. म्हणत होते आज विजयाला हॉस्पिटलमधून सोडतील घरी. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी. हो हो, आणि बलराज आधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत आणि आशा सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते. हे तर खूपच छान झालं बाबा. या बाबा, नाश्ता करूया. हो, या या. नाश्ता करूया. विजय आता चांगला झालेला आहे. तुम्ही त्याला घरी घेऊन जायचं म्हणताय तर घेऊन जाऊ शकता. त्याचं वास्तव लपवण्यात काहीच अर्थ नाही. त्याचं वास्तव सांगू शकता सगळ्यांना. ओके डॉक्टर, मला सुद्धा असंच वाटतंय की हे वास्तव सगळ्यांनाच सांगून टाकण्यात यावं. पण ह्या दुर्घटनेतून बाहेर आल्यानंतर सगळ्या घरातल्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान पाहते, एक सुख पाहते. मला हे सुख त्यांच्यापासून हिरावून नाही घ्यायचंय. सत्य तर सांगावंच लागेल ना. डॉक्टर, आत्ता ही गोष्ट विजयने त्याच्या घरच्या लोकांना सांगणं म्हणजे त्यांचा आनंद हिरावून घेणं. मूल गमावण्याचे दुःख तर ते थोडं विसरले होते, फक्त हाच विचार करून की हा आनंद त्यांना पुन्हा मिळेल. पण हा एवढा मोठा धक्का माझ्या घरचे लोक नाही सहन करू शकणार. ह्यावेळी त्यांना हे सांगणं योग्य नाही ठरणार डॉक्टर. पण आम्हाला जो रिपोर्ट मिळालेला आहे ती गोष्ट लपवण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. तुम्ही बरोबर बोलता डॉक्टर, पण तुम्ही ही गोष्ट मला तर सांगितलेलीच आहे ना. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, योग्य वेळ येताच मी ही गोष्ट सर्वांना सांगून टाकेन. पण आत्ता ती वेळ नाही. आय अंडरस्टँड. थँक्यू डॉक्टर. मला अजून एक गोष्ट विचारायची आहे. कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंटची शक्यताच नाही आहे? आम्ही सगळे चेकअप्स केलेले आहेत, सगळे प्रयत्न केलेले आहेत. त्याच्या काही महत्त्वाच्या नसा कापल्या गेलेल्या. बाप बनणं कठीण आहे. थँक्यू डॉक्टर. रेखा ही भाग्याची. ममा, पप्पांचा फोन आला होता. विजयला घेऊन
पप्पा आणि आशा येतीलच एवढ्यात. हो बाया. काय झालं मम्मा? अगं आज विजय घरी येतोय आणि आजही तू उदास बसलीस. आज तर आपल्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे. हो बाया, मला माहितीये की आज विजय घरी परत येतोय, पण मी तर त्या वाईट वेळेलाच दोष देते ज्यावेळी विजयने घराच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं, ज्यामुळे त्याला घरी धडधाकट परत येण्यासाठी इतके दिवस लागले. मम्मा, विजय सही सलामत परत येतोय ना? कसला सही सलामत रे दिमा? तुला नाही माहित की आशा आणि विजयने काय गमावले. हे काय बोलतेस तू मम्मा? विजयने काय गमावलं? जसं की तुला माहितच नाही की आशा आणि विजयने आपलं अपत्य गमावलं. हो मम्मा, ते माहितीये मला. सुहासिनी, परमेश्वर तुला वाईट दृष्ट लागण्यापासून वाचवू दे. बेटा, हे वाहत्या पाण्यात सोडून दे. हा, ठीक आहे मम्मा. सुहासिनी, तुझ्या मुलाला घेऊन आलो. माझं बाळ ते. ये बाळा, आतमध्ये ये. ये सुनबाई. तुझे लाख लाख उपकार आहेत परमेश्वर, तुझे लाख लाख उपकार. काय झालं विजय? काही नाही. आज जाणीव झाली की एका बाबाकरता आपल्या मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं ते. नाही विजय, असं मन खट्टू करून घेऊ नकोस. तू आमच्या सगळ्यांची हिंमत आहेस आणि तूच जर असं हारून बसलास तर माझं, मम्मी पप्पांचं, आम्हा सर्वांचं काय होईल? कसली हिंमत आशा. सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. खरं सांगायचं तर आज मी पूर्णपणे तुटून गेलो. नाही विजय, तुटतात तर ते लोक जे आयुष्याला घाबरून जातात. तुला अजून खूप लढायचं आहे. मम्मी पप्पांच्या आनंदाला,
आकांक्षांना सत्यात उतरवायचंय. तू ठीकच बोलतेस आशा. या दुर्घटनेनंतर मला जाणीव झाली आहे की मम्मी आणि पप्पाच माझ्यासाठी सर्व काही आहे आणि त्यांचा आनंदच माझ्या आयुष्यातलं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. मला माहिती आहे तूच माझं आयुष्य आहेस, माझी ताकद आहेस, माझी हिंमत आहेस, माझं इन्स्पिरेशन आहेस. आणि तुझी साथ नसेल तर मी मम्मी आणि पप्पांना सुखाचा आनंद कधीच नाही देऊ शकणार. आणि तूच माझा परमेश्वर आहेस. मला माझ्या परमेश्वराला आनंदी पाहायचंय. विजय, आजपासून आपण एक नवीन आयुष्य, नवीन सहजीवन सुरू करूया. रेखा ही भाग्याची. मम्मी, पल्लवी, आम्ही केव्हापासून तुझी वाट पाहत होतो. पल्लवी, मी या घरची सून आहे, पण त्याआधी मी तुझी मैत्रीण आहे. आणि मैत्रीण असल्या कारणाने सांगते, कोणाचंही कसलंही दडपण घेऊ नकोस. तुझा जो काही निर्णय असेल तू आम्हाला सांगू शकतेस. मी सुद्धा तर तुझी मैत्रीणच आहे. यासाठीच तर इथे आले. जर मैत्रीचं कर्तव्य असंच निभावलं जायचं असेल तर मग ठीक आहे. नाही पल्लवी, तू भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतेस. तू ते करण्याचा प्रयत्न करतेस जे आजपर्यंत नाही झालं. होऊ शकतं की मम्मी स्वार्थी झाल्यात, पण हे मूल ह्यांच्या घराण्याचा वंश आहे. जर मी माझा विचार करून ह्या वंशाचा दिवा विझवून टाकला तर हा माझा सुद्धा स्वार्थच ठरेल. पल्लवी, तू जे काही करणार आहेस त्यासाठी मी तर तुझी उपकृत आहेच, पण माझ्या येणाऱ्या अनेक पुढच्या पिढ्याही असतील. तू खरोखरच देवीचं रूप आहेस, खरोखरच देवीचं रूप आहेस पल्लवी. नाही मम्मी, मला काही दैवत्व वगैरे नकोय. मी तर हे सगळं परमेश्वराची मर्जी समजून करते. जर परमेश्वराची मर्जी नसती तर अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही आमचं बोलणं ऐकूच शकला नसता. बेटा, जर गोविंदने चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं असतं तरच त्याच्या परतीची आशा ठेवता आली असती. पण आता त्याने स्वतःच्या परतीचे सगळे दोर कापून टाकले. तुम्हाला हे कसं कळत नाहीये मम्मी? पूर्ण आयुष्य पल्लवी हे अपराधाचं ओझं घेऊन नाही जगू शकणार. संपूर्ण आयुष्यभर तिला ही गोष्ट सलत राहील की तिने आपला नवरा, आपल्या घरच्या लोकांचा विश्वासघात